मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो 24वा हप्ता आहे, तर अजून या हप्त्याला किती दिवस आपल्याला वितरणासाठी आणखी बाकी आहेत या संदर्भात अगदी कमीत कमी शब्दामध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी बघा, जर आपण हा मुद्दा फ्रिक्वेंटली मांडला तर लवकरात लवकर वितरण होतं आणि एक नैतिक ज्याला आपण म्हणूयात तर ती जबाबदारी सरकारवर पडते की लवकर वितरण करणं लागणार लाडक्या बहिणींचं। अन्यथा काही जर आपण मुद्दा लावलाच नाही तर ते वितरण मग पुढे जाऊ शकतं। मागे 2 महिन्याचा जे वितरणाचा गॅप पडला होता ना, आपण त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं जर 2 महिन्याचं वितरण नाही दिलं तर हे वितरण कशा पद्धतीने जे आहे ते पैसे वाचू शकतात, त्या संदर्भात आपण भूमिका मांडली होती। आणि फ्रिक्वेंटली जेव्हा आपण ती भूमिका मांडतो तेव्हा त्याचा परिणाम होतो, त्याचा जे काही मुद्दा आहे तर तो गाजतो आणि त्याच्यामुळे जे आहे लाडक्या बहिणींना तो जो गॅप आहे तर तोही त्यांचा कमी होतो। आणि त्याचप्रमाणे जो 2 महिन्याचा गॅप पडला होता तर तो कमी झाला। आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, या योजनेचा आता इथून पुढे आपल्याला वितरणामध्ये गॅप पडू द्यायचा नाही। जे वितरण आहे योग्य ज्या महिन्याचा त्या महिन्यालाच मिळायला पाहिजे, जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यामध्ये गेलं पाहिजे, एवढंच जे आहे तशा प्रकारची भूमिका आपल्याला इथून पुढे ठेवायची आहे। पण आता इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की जो जूनचा 24वा हप्ता आहे तर या हप्त्याच्या संदर्भात मात्र असं घडू शकतं का, म्हणजे हा जो हप्ता आहे आपल्याला जून महिन्याचा, तर हा हप्ता आपल्याला खरंच पुढच्या हप्त्यामध्ये मिळू शकतो का, किंवा या महिन्याच्या एंडिंगपर्यंत काही त्याला GR वगैरे येऊ शकतो का। तर नेमकं वितरण या वितरणासाठी म्हणजे 24व्या हप्त्यासाठी किती दिवस बाकी आहेत या संदर्भात आपण अगदी कमीत कमी शब्दामध्ये माहिती घेऊयात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेच्या याला म्हणजे त्या औचित्याला बघा कोणत्याही प्रकारची GR येण्याची शक्यता नाही। मी यापूर्वी सांगितलं होतं काही नंतर त्यावेळेस वितरण होईल वगैरे अशा पण अपडेट दिले होते, पण तसं काही होणार नाही आणि जे आहे मी तुम्हाला ते सांगतो। वटपौर्णिमेपर्यंत तर तुम्हाला GR पण येणार नाही 29 तारखेपर्यंत, बरोबर, म्हणजे ह्या महिन्याच्या। आता राहिला मुद्दा की पुढच्या महिन्यामध्ये मग जुलै महिना येणार आणि आपल्याला 24व्या हप्त्याचं म्हणजे जूनच्या हप्त्याचंच वितरण बाकी राहणार पुढच्या महिन्यामध्ये सांगतोय मी। तर पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात कोणत्याही प्रकारचा GR येण्याची शक्यता नाही बरं का। दुसऱ्या हप्त्यामध्ये GR येईल। मग आता तुम्हाला माहिती आहे जर दुसऱ्या हप्त्यामध्ये जर GR येत असेल म्हणजे पुढच्या महिन्याच्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये GR येत असेल तर मग वितरण कधी होणार, कारण GR आल्याच्या नंतर लगेचच वितरण होतं अशातला बी काही भाग नाही। तर त्यामुळे बघा हा जो मुद्दा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की यामुळे या 24व्या हप्त्यासाठी वितरणाला प्रचंड वेळ लागू शकतो परत। कारण की बघा पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे GR येण्याची शक्यता नाही, पण दुसऱ्या आठवड्यामध्ये मात्र GR येण्याची शक्यता आहे। दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे सेकंड वीक जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला GR येऊ शकतो बघा। पण मग वितरण कधी होणार, तर त्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की वितरण होण्याची जी शक्यता आहे तर ती जी आहे बघा 17 ते 18 या तारखेच्या दरम्यान सर्वाधिक आहे, किंबहुना याच्या मागे पण होऊ शकतं, पण जास्त पुढे वितरण जाणार नाही। म्हणजे मग हा आठवडा कोणता लागला आपला, तर तिसरा आठवडा। तर त्यामुळेच मी सांगतो आहे मग आतापर्यंत जर आपण पाहिलं म्हणजे या 17-18 तारखेपर्यंत म्हणजे हे तब्बल पुढच्या महिन्याचे 15 दिवस, हे 15 दिवस आणि आज जर आपण विचार केला तर आजची 27 तारीख आहे म्हणजे 3 दिवस, म्हणजे असे एकूण जवळपास 18 दिवस लागतील बघा आपल्या या वितरणासाठी। कोणत्या वितरणासाठी, 24व्या हप्त्याच्या वितरणासाठी। तर मग एवढा कालखंड तर नाही लागला पाहिजे, लवकर वेळेवर वितरण झालं पाहिजे, लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ जो आहे जास्त 2-2 महिन्याचा गॅप पडू नये। तर त्यामुळे आपण हा मुद्दा लावून ठेवणार आहोत। बरेचशा लाडक्या बहिणी विचारतात सर 24व्या हप्त्याच्या संदर्भात जूनचा मुद्दा जो आहे तो लावा वेळोवेळी, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला वेळेवर वितरण मिळत राहील। तर तो मुद्दा आपण लावणार आहोत, काही चिंता करायची गरज नाही। पण तुर्तास एक महत्त्वाचा मुद्दा बघा, ज्यांचा ITR मुळे लाभ बंद झाला आहे अशा लाडक्या बहिणींचा चालू वर्षातला सरकारने ITR गृहीत धरावा। आणि दुसरा मुद्दा, ज्या लाडक्या बहिणींचा कागदपत्र अभावी लाभ बंद झाला आहे त्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचा पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध नाही, तर तो पर्याय एकदा सोडावा। आणि eKYC ज्यांची झालेली नाही त्यांना eKYC परत चालू करावी। या व्हिडिओमध्ये आपण इथे संपत बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।